तमोगुण असलेला वामन अवतार, रजोगुण युक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला तो राम अवतार, त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकतत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण युगवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकातील विविध नावे, त्यांना 16 कला असे म्हणतात. श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्री वल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरलेली आहे. ते केवळ ज्योती स्वरूप होते. ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती. पिठापूर येथे बालपण व 14 वर्ष कुरवपूर येथे त्यांनी तप केलं, म्हणून कुरवपूरला तपोभूमी व पिठापूरला जन्मभूमी असे संबोधतात. गुप्त झाल्यानंतर 3 वर्ष कुरवपूर येथे तेजोरूपात राहून त्यांनी शंकर भट्ट या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या लेखकाला मार्गदर्शन केले. आजही श्रीपाद श्री वल्लभ प्रभू तेजोरूपात वावरत असतात. इसवी सन 1350 साली त्यांनी गुप्त रूपामध्ये वावरण्याचा निर्णय घेतला. देह रूपाने जरी ते दिसत नसले तरी श्रीपाद श्री वल्लभ प्रभू तेजोरूपात आजही आहे. यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी.